तर मित्रांनो, दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर ते संसद मार्च करणाऱ्या काक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर कशा प्रकारे लाठीचार्ज केला आणि टिअर गॅसचे गोळे सोडले हे सर्वांनी बघितलेच आहे। कशा निर्दयीपणे त्यांना लाठीचार्ज करण्यात आला आणि टिअर गॅसचे गोळे सोडण्यात आले याचे व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। आंदोलनकर्त्या मुलींवरही त्यांनी कशा प्रकारे लाठीचार्ज आणि अत्याचार केला याचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत। मित्रांनो, दिल्ली पोलिसांना त्यांची नावे बाहेर येऊ नयेत याची भीती होती की काय कोणास ठाऊक, पण त्यांनी या आंदोलनात लाठीचार्ज करताना आपल्या नेम प्लेट सुद्धा लावलेल्या नव्हत्या। मित्रांनो, या फोर्सेसमधली एक निर्लज्ज महिला अधिकारी जिचे सोनिया शेरावत असे काहीतरी नाव होते, तिने तर असे म्हटले आहे की आंदोलनकर्त्यांना मारताना आणि त्यांना हटवताना आमच्या नेमप्लेट्स पडलेल्या आहेत। सगळ्याच पोलिसांच्या नेमप्लेट्स कशा काय पडल्या आणि त्यावरून सुद्धा ही बाई म्हणते की आम्ही जे केले ते बरोबरच केले। विद्यार्थ्यांकडून आणि आंदोलकांकडून पोलिसांवर हल्ले होत होते म्हणून आम्हाला त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला। म्हणजे किती निर्लज्ज, असंवेदनशील आणि निर्दयी असे हे पोलीस फोर्सेस आहेत बघा। मित्रांनो, पोलीस एकतर शांततापूर्ण पद्धतीने चाललेल्या आंदोलनावर अशा प्रकारे लाठीचार्ज करतात, टिअर गॅसचे गोळे सोडतात आणि वरून अशा प्रकारचे स्टेटमेंट्स सध्या देत आहेत। मित्रांनो, आंदोलनकर्त्या मुलींवर कशा प्रकारे यांनी अत्याचार केला, लाठीचार्ज केला याचे व्हिडिओ तर व्हायरल होतच आहेत। पण मित्रांनो, जे लोक सिव्हिल ड्रेसमध्ये आले होते त्यांनीही विद्यार्थ्यांवर आणि आंदोलकांवर अतिशय निर्दयीपणे लाठीचार्ज केला। ही सिव्हिल ड्रेसमध्ये आलेली लोक कोण होती याचे अजूनही स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिलेले नाही। ही लोक बीजेपी किंवा RSSशी संबंधित होती का, आणि असतील तर त्यांचा आंदोलकांवर आणि विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचा आणि लाठीचार्ज करण्याचा काय संबंध याचे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी द्यायला हवे। मित्रांनो, राहुल गांधी हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन करण्यास गेले असताना त्यांना सुद्धा दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले। मित्रांनो, CJPचे कार्यकर्ते आणि आंदोलक सध्या जंतर मंतरवर परत आले असून त्यांनी हे आंदोलन असेच पुढे चालू ठेवण्याचा इशारा दिलेला आहे। मित्रांनो, त्याने आता शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे। मित्रांनो, मोदी सरकारचा सत्तेचा अहंकार या आंदोलनात स्पष्टपणे दिसून येत आहे। फक्त एका बेजबाबदार मंत्र्याला त्याच्या पदावरून हटवण्याऐवजी अशा प्रकारे आंदोलकांवर आणि विद्यार्थ्यांवर अतिशय निर्दयी आणि क्रूर पद्धतीने अत्याचार आणि लाठीचार्ज केला जात आहे। मित्रांनो, ब्रिटिशांच्या काळात जसे ब्रिटिश शासक भारतीयांवर अत्याचार आणि आंदोलकांवर निर्दयीपणे लाठीचार्ज करत होते, तशा पद्धतीने हे सरकार या आंदोलकांवर करत आहे। मित्रांनो, मोदी सरकारचा हा सत्तेचा अहंकार तोडण्यासाठी संपूर्ण देशातील लोकांनी या आंदोलनास पाठिंबा द्यायला हवा। मित्रांनो, याआधी झालेल्या आंदोलनातही मोदी सरकारने कशा प्रकारे अत्याचार आणि लाठीचार्ज केला आहे हे आपण बघितलेच आहे। देशातील युवा आता कुठे या आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत। आपल्याला आता ही एकी न तोडता एकत्रितपणे संघर्ष करायला हवा आणि या सरकारला त्यांची जागा दाखवून द्यायला हवी। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसे म्हटले होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्यानुसार आपल्याला आता एकत्रित आणि संघटित होऊन संघर्ष करायला हवा। नाहीतर आपला देश पुन्हा एकदा गुलामगिरीत जाईल आणि कदाचित आपल्याला पुन्हा यांच्या विरोधात आवाज उठवण्याची संधीही मिळणार नाही। त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने या आंदोलनाला सपोर्ट करावे आणि अहंकारी आणि निर्दयी मोदी सरकारला त्याची जागा दाखवून द्यावी। मित्रांनो, याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा।